आजचा दिवस आहे. शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आपल्यासोबत आहे. अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की विरोधी पक्ष नेतेपद देणं हे मुख्यमंत्र्यांच्या हाती असतं. त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या मागे लपण्याचा प्रयत्न ते करतायत, असे सुद्धा त्यांच्यावरती टीका करतायत. मुख्यमंत्र्यांवर काय म्हणाल? आता या तांत्रिक मला काय पडता येणार नाही, परंतु ठीक आहे, त्यांची मागणी आहे आणि मुख्यमंत्र्याच्या विचाराधीन आहे, एवढं सांगू शकतो. बाकी काय सांगू शकणार. नक्कीच ज्या पद्धतीनं बघताय की एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना खिशात घातलेलं आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. ह्या माननीय भाई शहा यांच्या भरोशावरतीच माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी हा निर्णय एवढा मोठा शिवसेना असं वाटतं की राजकारणामध्ये प्रत्येकालाच गॉडफादर म्हणता येईल किंवा आपल्या भाषेमध्ये त्याला वरिष्ठ म्हणता येईल, तस आणि मोठ्या भावाची भूमिका बजावतात. नक्कीच, पण ते असं पण म्हणतात की एक चाणक्य नेते आहेत आणि त्यामुळे शिंदे यांनी पवार यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली आणि एक संदेश दिला, त्यामुळे बऱ्याच घडामोडी घडणार आहेत. नाही, महाराष्ट्राचे माननीय पवारसाहेब थोरले नेते 100% आदरणीयच आहेत. महाराष्ट्रासाठी खूप मोठं योगदान त्यांचं आहे. त्यामुळं ते जे काही करतात ते भल्या भल्याला कळत नाही असं म्हणतात आणि मोठा माणूस आहे. नक्कीच, पण पृथ्वीराज चव्हाण असं म्हणतात की 19 डिसेंबरला देशामध्ये मोठे घडामोडी घडतील आणि कदाचित पंतप्रधानही बदलतील. नाही, मला माहिती ते कधीपासून भविष्य सांगायला लागले, परंतु मोठे माणसं आहेत, काही माहिती असल्याशिवाय ते बोलू. हॅलो हॅलो